आमच्या मुलीशी का बोलतोस, वारंवार तिला का भेटायला येतोस असं म्हणत मुलीच्या घरच्यांनी एका मुलाला अमानुष मारहाण करत त्याची हत्या केली आहे। पुण्यातल्या या घटनेनं महाराष्ट्र हादरलाय। मुलीचे नातेवाईक मुलाला टेरेसवर घेऊन गेले। मुलाच्या घरच्यांना त्या 9 जणांनी फोन केला आणि पुढे जे झालं ते अंगावर काटा आणणारं होतं। केवळ एका अल्पवयीन मुलीशी असलेल्या मैत्रीच्या रागातून 23 वर्षाच्या नागेशची निर्घृण हत्या करण्यात आली आहे। नागेशला मुलीच्या नातेवाईकांनी मारहाण केली। त्याला 9 जणांनी मिळून मारहाण केली। त्याला जीव जाईपर्यंत मारलं। 14 मार्च 2026 रोजी सायंकाळी सुमारे 7:15 वाजण्याच्या सुमारास नागेशला मोबाईलवर फोन आला। फोन आल्यानंतर तो घरातून बाईकवरून बाहेर पडला। काही वेळानंतर रात्री सुमारे 8 वाजता नागेशच्या मोबाईलवरूनच त्याच्या आईला फोन आला। फोन करणाऱ्या व्यक्तीनं शिवीगाळ केली। नागेशला कोथरूडमधील मेगासिटी परिसरात मारहाण केल्याचं सांगितलं। 10 मिनिटात येऊन तुमचा मुलगा घेऊन जा, नाहीतर त्याला खाली फेकून देऊ अशी धमकीही देण्यात आली। यानंतर नागेशची आई आणि काही नातेवाईक तातडीनं कोथरूडमधील मेगासिटी परिसरात पोहोचले। तेव्हा परिसरात मोठी गर्दी जमली होती। नागेशला इमारतीच्या टेरेसवर मारहाण सुरू असल्याची माहिती त्यांना मिळाली। नातेवाईक टेरेसवर पोहोचले। नागेशचे कपडे फाटलेले होते। आजूबाजूला लाकडी दांडकेही पडलेले होते। आपला मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्या माऊलीला दिसला। नागेश तेव्हा गंभीर जखमी होऊन खाली पडलेला होता। माऊलीनं आक्रोश केला। इथं माझ्या घरात 7:30 पर्यंत माझं पोरगं घरात होतं। त्याने काय सांगितलं नाही, मॅसेज आलं काय कुठं माहीत नाही मला। मी नंतर बघितलं तर मला वाटलं असं रोडला माझं पण पाणी भरायला लागले। नंतर 8 सव्वा 8 पर्यंत तेव्हा फोन त्यांचा आलं, तुम्ही इथं 10 मिनिटात या ना, तर टेरेसवरनं फेकून देईन तुमच्या मुलाला। मी गेले। नंतर बघते तर माझं पोरगं उघडा नागडा असं आडवं पडलेलं होतं। मी माझ्या पोराला बघून आवाजच पण झालं मला ते लोकांनी शिव्या दिल्या। टेरेस दाखवला, इथून दिलं ना तरी आमचं नाव आलं नसतं। पोरगं तुझं दारू प्यायला आलाय आणि त्यांनीच उडी मारलाय म्हणून असं आम्ही पोलिसला सांगू असं बोललं त्यांनी मला। मागणी म्हणजे माझं पोराचं किती हाल झाले, तर पडलंय का नाही त्यांना तसं तर पडून बोंगळं केलं का माझ्या पोराला, त्यांना बोंगळं करून मिरवणूक काढत अख्खा गाव कोथरूडपर्यंत इथपर्यंत अख्खा वाडरवाडी दाखवायचं। त्यांना सजा भेटायला नाही आणि त्यांना फाशीचा सजा द्यायचं, तेव्हाच माझ्या आत्म्याला शांत होईल। माझं किती जीव जळतंय, माझं घर मोकळं झालंय। मी पुढे कोणाच्या जीवावर खाऊ, कोण बघणार आहे? माझं पोराचं न्याय पाहिजे। माझं पोरं काय केलं होतं कोणाचं, माझ्या पोराला न्याय द्यायचा। शिवाजीनगर भागात ऑफिस बॉय म्हणून नागेश काम करत होता। घर चालवायला आपल्या आईला मदत करत होता। नागेश संजय जाधव, वय वर्ष फक्त 23, आज या जगात नाहीये। आपल्या मुलीशी फक्त बोलतो म्हणून 9 जणांनी त्याला मरेपर्यंत मारलं। एका आईचा पोटचा गोळा हिरावला, कुटुंबाचा आधार हिरावला। पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत 9 जणांना अटक केली आहे। 14 तारखेला आणखी काय घडलं याचा तपास सुरू आहे। काय प्रकार आहे, PSC असं काही आहे का त्याच्यात, आणि घरच्यांना कुणाला अटक केली का सगळ्या प्रकारे? नागेश जाधव, वय वर्ष 21, गोखलेनगर वडारवाडी या ठिकाणचा हा मुलगा त्याच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी कोथरूड हद्दीमध्ये गेलेला होता। तेव्हा तू या मुलीला भेटायला काय येतो या कारणावरून चिडून जाऊन त्या मुलीच्या नातेवाईकांनी, आईवडील, चुलते यांनी त्या मुलाला काल रात्री मारहाण केलेली होती आणि तो त्या ठिकाणी गंभीर जखमी झालेला होता। त्याला ससूनला शिफ्ट केलेलं होतं, मात्र त्या ठिकाणी त्याचं निधन झालेलं आहे। या संदर्भामध्ये कोथरूड पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे। एकूण 6 आरोपींना अटक केलेलं आहे। त्यामध्ये 5 महिला आहेत, 1 पुरुष आहेत। अजून 4 आरोपी अटक करणं आहे। त्यांचं लोकेशन आम्हाला मिळत आहे। आम्ही संध्याकाळपर्यंत पुढच्या 4 आरोपींना अटक करू। सर, का मारहाण झाली? संबंध होते एकमेकांसोबत त्यांचे, तो भेटायला कशासाठी गेलेला होता? ते दोघं एक मित्रमैत्रिणी होते, त्यामुळे तो त्या मैत्रिणीला भेटायला त्या ठिकाणी जात होता। तर त्या मुलीला का वारंवार भेटायला येतो या कारणावरून त्याला ती मारहाण झालेली। सर, पण मग यांची आधीची ओळख होती काय? कारण त्याच्यात एक अँगल असं की मुलगी अल्पवयीन असल्याचं देखील कळते। आधीची ओळख होती असं सकृत समजतंय। अधिक गोष्टी तपासामध्ये निष्पन्न होते। सर, हे फक्त मित्र मैत्रीण होते का यांच्यात प्रेम प्रकरण होतं आणि आणखीन एक कोणी याच्यामध्ये सहभागी होतं का? कळेल। ही घटना रात्रीची आहे।
त्यानंतर सकाळीच तो व्यक्ती मयत झालेला होता. त्यानंतर पोस्टमार्टम आणि आत्ता जस्ट ती बॉडी ताब्यामध्ये दिलेली आहे. अधिक उलगडा होईल तसं आम्ही तुम्हाला ब्रीफ करू. मुलीने मेसेज करून त्याला बोलवलं का कुटुंबाने तिच्या मोबाईलवर नाही, मी त्या तपासातल्या गोष्टी आहेत त्या निष्पन्न होतील. किती ताब्यात घेतले सर आपण? एकूण 6 आरोपी ताब्यात घेतले. तुम्हाला या घटनेविषयी काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा, व्यक्त व्हा. अभिजित पोतेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी, पुणे.